माऊली दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हणतात की तैसा ईश्वरा वाचूनी काही जे अनिक लानी नाही ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी एरती दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. जन्माला आल्यानंतर नेमकी बुद्धी कोणती असायला पाहिजे आणि ती बुद्धी असल्यानंतर काय होतं आणि ती बुद्धी नसल्यानंतर नेमकं काय होतं याच्याविषयीचं खूप सुंदर असं मार्गदर्शन माऊली करतात. ईश्वराशिवाय जी बुद्धी काम करते ती विकारामध्ये असते, ती दुर्बुद्धी असते. ती आम्हाला संसार अवस्था देते, नरकावस्था देते आणि स्वर्गावस्था देते, पण ते आत्मसुख देत नाही. म्हणून जगत असताना जीवनाची धन्यता प्राप्त व्हावी अशी वाटत असेल तर ती सद्बुद्धी आमच्या ठाई प्राप्त व्हावी असेल. हे सद्बुद्धी कधी कोणाच्या नशिबामध्ये येते? परमार्थ हा परिवर्तनाचा भाग आहे. संसार करावा लागत नाही, तो होत असतो, पण परमार्थ हा पुरुषार्थाचा भाग आहे आणि त्यामुळे तो करावा लागतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की जे करतात या मार्गामध्ये पडतात त्यांना कधी नाही कधीतरी धन्यता प्राप्त होते. परमार्थाचा अर्थ आहे की सद्गुणांची दिवसेंदिवस वृद्धी होत जाणं, विकास होत जाणं आणि दुर्गुणांचा दिवसेंदिवस निराकरण होत जाणं. धन्यतेकडे जात असणाऱ्या मार्गाचं सामर्थ्य वाढणं आणि पतित होणाऱ्या मार्गाचं समर्थन न करता त्याचं निराकरण करणं. आम्ही या मार्गाकडे कधी येतो त्याच्यासाठी कोणकोणत्या घटना जीवाच्या बाबतीमध्ये घडणं अपेक्षित आहे. सद्बुद्धी सगळ्यांनाच नाही मिळत, काही जणांनाच मिळते आणि ते मिळण्याचं भाग्य कोणाच्या नशिबामध्ये असतं. ऐसी कर्म साम्य दशा ते तो होय वीरेशा आणि मग सद्गुरू अपैसा भेटायची का समोर. सद्बुद्धी प्राप्त झाल्यानंतर सद्गुरू आपोआप भेटतात. हा मी म्हटलं की परिवर्तनाचा भाग आहे आणि हे परिवर्तन स्वतःच्या आतमध्ये आपला आपण करत राहायचं असतं. आणि मी मगाशी एक वाक्य बोलून आलो की हा खूप परमभाग्याचा क्षण आहे त्याच्या आयुष्यामध्ये की जो या प्रकाशाच्या दिशेनं चालू लागतो. ते कधी चालू लागतो? माऊली म्हणतात की ऐसी कर्म साम्य दशा. पहिली अट त्याच्यामध्ये अशी आहे की त्या जीवाच्या कर्माची साम्य दशा होणं अपेक्षित आहे. साम्य दशा याचा अर्थ काही कर्म आम्हाला दिली, माणसाचं जीव म्हणून जन्माला आल्यानंतर काही प्रकारची कर्म आम्ही करत असतो आणि त्यातलं नेमकं कर्म आम्हाला या मार्गाकडे कोणतं घेऊन येतं. जसं की तुकोबराय म्हणतात की जन्माला येण्यासाठी पापपुण्याची बेरीज समसमान असल्यानंतर मनुष्याच्या जन्माला येतो. पण सगळ्याच मनुष्यांच्या बाबतीमध्ये जर पापपुण्याची बेरीज समान होत असेल तर सगळेच परमार्थाला येणं अपेक्षित होतं, पण तसं घडत नाही. मग असं कसं घडतं? काही गुरुजींना मी प्रश्न विचारले तर असं म्हटलं की पापपुण्याची बेरीज या शब्दाचा अर्थ काही जणांचं पुण्य सोनं असेल आणि पाप लोखंड असेल तर सोनं ज्याचं जास्त आहे, समसमान जरी असलं तरी सोन्याची किंमत, सोनं आणि लोखंड जर समसमान असलं तर सोन्याची किंमत ज्याची जास्त आहे तो या मार्गाकडे जातो आणि लोखंडाची आहे तो पतित होतो. असं म्हणतात. कर्माचा सिद्धांत समजावून घेत असताना आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपल्याला इकडं घेऊन येतं. कर्माची साम्य दशा. कर्म या एकाच गोष्टीवर भगवंतांनी 3 अध्याय व्यापलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की परमार्थाचा प्रवास कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 खंडामध्ये होतो. कर्म नीट समजलं, कर्माचा सिद्धांत नीट समजला की मग ज्ञान कोणतं, कसं आणि त्यासाठी उपासना कशी असावी हा मार्ग आहे परमार्थाचा. मग कर्माचे नियम कोणते आहेत? असं म्हटलं जातं की
सृष्टी चालवत असताना निसर्गाने एक खूप छान व्यवस्था केली. त्या व्यवस्थेमध्ये कुठेही गफलत नाही, दोष नाही असं म्हटलं. कारण गॉडची डेफिनेशन अशी केली की GOD, जनरेशन, ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रक्शन असं केलं. उत्पत्ती, स्थिती आणि लय. तुम्ही आम्ही सुद्धा हा परिवर्तन जे मगाशी म्हटलं की जे अपरिहार्य आहे, सहज होतं, ते माणसाच्या आयुष्यामधलं परिवर्तन कोणतं असेल? उत्पत्ती, म्हणजे आम्ही जन्माला येतो, जगतो आणि मरतो. म्हणजे मी आता समजा 60व्या वर्षामध्ये आहे, तर 60 वर्षाचं आयुष्य एखाद्या मुठीतनं वाळू सुटल्यासारखं निघून गेलं. आणि या 60 वर्षामध्ये बदल प्रचंड झाले. बाळपणी खेळी रमलो, तारुण्य नाचले, वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. जे जे आहेत आता वृद्ध झालेत आणि आता पाठीमागच्या आयुष्याकडे फिरून बघितल्यानंतर ज्या वेळेला लक्षात येतं की खूप काही करण्यासारखं होतं, पश्चातापाची पाळी येते. इंग्रजीमध्ये काही पुस्तकं आहेत की कर्म नीट झालं नसेल किंवा जगणं नीट झालं नसेल तर वृद्धापकाळाला, शेवटच्या क्षणाला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत जीवाला. असं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे इंटिमेट डेथ. दुसरं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे 5 रिग्रेट्स. की मृत्यूच्या क्षणाला काय वाटतं वाहून गेलेल्या आयुष्याविषयी तुम्हाला? गेलेलं आयुष्य नीट गेलं का पुन्हा एकदा जगावं असं वाटतंय? वाहून गेलेल्या आयुष्याविषयी पश्चाताप आहे. अशा प्रकारच्या पश्चातापाच्या अनेक गोष्टी, हजारो लोकांचा जीव जात असताना तिथल्या त्या परिचारिकेनं विचारलं की कसं वाटतंय? 70, 80, 90, 100 वर्षाचं आयुष्य. आणि मग त्यावेळेला ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रिया मग लक्षात येते की हो, जीव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जगण्याच्या अनेक संभावना होत्या. माऊली असं म्हणतात की सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला समोर 1000 वाटा आम्हाला दिसू लागतात. वाट निवडण्यासाठी आमच्या आयुष्यामध्ये हजारो पर्याय असतात, पण त्या क्षणाला बुद्धी कुणाची शाबूत असते आणि ती वाट निवडल्यानंतर तो प्रकाशाची जी वाट चालतो ती खूप महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे. कर्मयोग, कर्मज्ञान योग आणि कर्मज्ञान संन्यास योग. या 3 अध्यायामध्ये कर्माचं उत्कृष्ट निरूपण केलं आहे. कर्म कोणती असतात, कर्माचा सिद्धांत काय आहे, आणि कर्म करत असताना जीवानं सावध असलं पाहिजे. ते यासाठी असलं पाहिजे की कर्म पुन्हा संचितामध्ये नाही गेलं पाहिजे आणि पुन्हा भोगण्यास आलं नाही पाहिजे. म्हणजे मी म्हटलं की सृष्टीची एक व्यवस्था, सूर्य, चंद्र, तारे अधांतरी आहेत, कुठं थटत नाहीत. ते कोण ठेवतंय त्याला? या ब्रह्मांडामध्ये कोण ठेवत आहे? समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही. गाईला वासरू होतंय, आंब्याच्या कोईपासून आंबाच जन्माला येतो. एक व्यवस्था आहे निसर्गाची. या व्यवस्थेला कुठंच बाधा नाही. कारण एवढं मोठं सृष्टी चालवायची आहे त्याला. मग त्यानं आणखीन एक गणित करून ठेवलं की माणूस नावाचा जीव सगळ्यात शेवटी जन्माला घातला, विकसित होत गेला. त्याला आपल्या जवळचं सगळं ऐश्वर्य त्या निसर्गाने दिलं. प्राण्यानं दिलं ऐश्वर्य त्याच्यापेक्षा जास्त दिलं. म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश दिले. माणसाला 5 कोश दिले आणि जनावराला 3 कोश दिले. जनावर 4च गोष्टीसाठी जगतं: आहार, निद्रा, भय आणि मैथून. पण माणूस म्हणून जन्माला घातल्यानंतर त्याला सगळंच वैभव बहाल केल्यानंतर मग त्याच्यासाठीची जी व्यवस्था निर्माण केली ती मोठी विलक्षण केली. त्याच्यासाठी जे नियम केले ते मोठे विलक्षण केले. याच्यामध्ये त्या जीवाला विकासाची संधी ठेवली आणि विकासाची संधी त्यानं समजून घेणं अपेक्षित आहे. परमार्थामध्ये आतला प्रवास असल्यामुळं तो समजून घेऊन पुढे चालणं अपेक्षित आहे. विकास कोणता? कालच्यापेक्षा आज मी आतून आणखीन चांगला होणं, उद्या आणखीन चांगला होणं. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा मी आणखीन चांगला आतून होत जाणं, त्या व्यवस्थेमध्ये व्यवस्था समजून घेऊन पुढे जाणं असं म्हटलं. मग ती व्यवस्था समजून घेण्यासाठी मी मागे एक उदाहरण दिलं. फक्त समजून घेण्यासाठी जाता जाता तो दृष्टांत आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. डोक्यावर केस नसलेला
एक शेतकरी रानात जाण्यासाठी निघतो. केस नसणं डोक्यावर याचा एक फायदा आणि 2 तोटे आहेत. फायदा, बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नाही. तोटे 2, तोंड धुत असताना नेमकं समजत नाही की कुठपर्यंत धुवावं. आणि 12व्याला किंवा बारशाला जेवायला बसल्यानंतर नाम वाढणाऱ्याला कळत नाही की ही लाईन पाठीमागं कुठपर्यंत न्यावी. तसं शेतात जात असताना त्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भोपळ्याचा वेल दिसला. आणि मग तो त्या व्यवस्थेविषयी, कारण त्यानं असंच कुठंतरी प्रवचन ऐकलं होतं की ही सृष्टीची व्यवस्था. त्यानं असं ऐकल्यानंतर त्यानं बघितलं तर त्या भोपळ्याचा वेल छोटा होता, पण त्याला भोपळे लागलेले होते ते खूप मोठे होते. आणि त्यानं त्या व्यवस्थेला शिवी द्यायला सुरुवात केली की असं कुठं असतं का, वेल एवढा छोटा, भोपळा एवढा मोठा. तसाच रानात गेला, जेवला, आंब्याच्या झाडाखाली झोपला, उठला. झोपल्यानंतर वर आंब्याकडे बघितल्यानंतर आंब्याच्या झाडाचे आंबे होते ते छोटे होते. पुन्हा त्याच्या लक्षात आलं तो भोपळा इथं असायला पाहिजे होता, किंवा आंब्याचं झाड एवढं मोठं आहे तर ते इथं असायला पाहिजे होतं, तरी आंबे तिथं असायला पाहिजे होते. व्यवस्थेमध्ये चूक झाली असं त्याला वाटलं. तो उठून बसला होता, हा विचार त्याच्या मनात येत होता. तेवढ्यात वाऱ्याची एक लहर आली, आंबा तुटला आणि बरोबर तिथं पडला. आणि मग आत प्रकाश पडला. बरोबर आहे व्यवस्था, भोपळा तिथं आहे तेच बरोबर आहे, आंबा इथं आहे तेच बरोबर आहे. जर इथलं तिथं आणि तिथलं तिथं झालं असतं तर माझं काय झालं असतं. हा प्रकाश आहे, ही व्यवस्था आहे, हा नियम आहे. तसं कर्माच्या सिद्धांताचा नियम आहे. देगलूरकर महाराज खूप छान सांगतात की 4 नियम आहेत. काही नियम करता येतात आणि मोडता येतात. 31 डिसेंबरचे नियम, माझ्यासारखं आता माझं 1 क्विंटल वजन आहे, दरवर्षी 31 डिसेंबरला मी नियम करतो की आता महिन्याला 1 किलो वजन कमी करायचंच. 1 जानेवारी ते 10 जानेवारी सगळ्या गावच्या रस्त्यावर माझ्यासारखी डबल हाडाची माणसं घाम्या घुम जाताना घुम पळताना दिसतात. पण 10 जानेवारी नंतर रस्ता मोकळा असतो, कारण नियम मोडलेला असतो. काही नियम करता येतात पण मोडता येत नाही. संविधान करता येतं पण मोडता येत नाही. काही नियम करता येतात पण मोडताही येतात. थंडी असेल तर स्वेटर घालता येतं, उन्हाळा असेल तर कूलरमध्ये बसता येतं. पण या माणूस नावाच्या प्राण्याला जन्माला घालत असताना व्यवस्थाच मुळी अशी परमेश्वरानं निसर्गानं केली, आणि तो कर्माच्या सिद्धांताची आहे. माणूस नावाच्या जीवानं जन्माला घातल्यानंतर, प्रारब्ध घेऊन आल्यानंतर स्वातंत्र्य जे काही दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यानं जे काही कर्म त्यानं केलेलं असेल ते त्यानं भोगल्याशिवाय संपत नाही. ते सृष्टीच्या अंतापर्यंत ते तसंच चालू राहतं. आणि मग सृष्टीच्या अंतापर्यंत हे जर तसंच चालू राहत असेल, मी जे कर्म करतो आहे, खूप छान दृष्टांत माऊलीने दिलेत. आम्हाला वाटतं की कुणी आमच्याकडे बघत नाही. जसे गावातले CCTV असतात ना, कट्ट्यावर बसलेले, त्यांना माहीत असतं गावाचा सगळा इतिहास, कोण आलं, कोणाची गाडी आली, कोणाच्या घरापुढं उभी राहिली. गावातल्या CCTVला गावातली सगळी माहिती असेल तर ज्यानं तुमच्या माझ्यासारखे करोडो जीव जन्माला घातले त्याचा CCTV किती पॉवरफुल असेल. कर्म निर्माण झालेलं कर्म सुटत नाही. माऊलींची एक ओवी खूप सुंदर त्याच्यामध्ये, हजारो गायांचा कळप घेऊन तो निघाला आहे गुराखी, आणि त्यातलं एक वासरू पाठीमागं कुठल्या तरी काट्याच्या फांजरीमध्ये अडकला आहे. गुराख्याच्या लक्षात येत आहे, गुराखी पाठीमागे येतो आहे. त्या गायीच्या वासराला तो सोडतो आहे, आणि सोडल्यानंतर ते वासरू प्रचंड वेगानं पळत आहे. आणि त्या गायीच्या त्या कळपामध्ये, हजारो गायींच्या कळपामध्ये बरोबर आपल्याच आईला जाऊन लुचत आहे. ते वासरू हजारो गायींच्या कळपामध्ये आईसारख्या दिसणाऱ्या हजारो गाया असल्या तर ते बरोबर आपल्याच आईजवळ जाऊन जसं लुचतं, तसं जीवानं केलेलं कर्म कितीही जन्म जाऊ द्या ते त्यालाच भोगावं लागतं, त्याला सुट्टी नाही. हा कर्माचा सिद्ध. दुसरा, ऐसी कर्म साम्य दशा असं म्हटलं. 3 प्रकारची कर्म अशी सांगितली संतांनी आम्हाला. एक चांगलं कर्म, एक वाईट कर्म आणि एक अतिशय चांगलं कर्म.
आणि हे 3 कर्मापैकी आज आम्ही जो आहोत कर्माची साम्य दशा किंवा आज ऐकतो आहोत, आज खूप प्रसन्न मनानं आपण इथं बसलो आहोत आणि आज आम्ही विचार करतो आहोत सगळेजण की या निमित्तानं आमच्या आयुष्याची धन्यता कोणती असेल. इथं अनेक सत्पुरुष येत आहेत, त्यांची वाणी आपण ऐकतो आहोत. मग हा जो आमच्या आयुष्याचा कालावधी आहे तो कोणत्या कर्मानं आम्हाला इकडे घेऊन आला. 3 प्रकारची कर्म सांगितली. एक चांगलं कर्म, एक वाईट कर्म आणि एक अतिशय चांगलं कर्म. दृष्टांत कर्माचा सिद्धांत या पुस्तकामध्ये हरिभाई ठाकूर या खूप मोठ्या अधिकाऱ्याने दिलेला आहे. खूप छान दृष्टांत दिलाय कर्मसाम्य दशा समजून घेण्यासाठी. कणगीमध्ये समजा आपण 3 प्रकारचं धान्य घेतलं. चांगलं कर्म आहे त्याच्यासाठी आपण ज्वारी समजूया, वाईट कर्म आहे त्याच्यासाठी आम्ही बाजरी समजूया आणि अत्यंतिक चांगलं कर्म आहे त्याला आपण सोनालिका गहू असं समजूया. ही 3 कर्म आम्ही दिवसभरामध्ये करतो. 3 कर्म आपण समजून घेतली. कुणाचं तरी चांगलं तरी करतो, कुणाचं तरी वाटोळं तरी करतो किंवा कुणाचं काहीच न करता उन्नत अवस्थेमध्ये खूप छान जगतो. अशी 3 कर्म. नुसतं डोळे मिटून सकाळपासून आतापर्यंत केलेल्या कर्माचं नुसतं अवलोकन करा. ह्या 3 प्रकारची कर्म तुमच्या डोळ्यासमोर येतील. किती जणांना शिव्या दिल्या, किती जणांचा द्वेष केला, किती जणांच्या विषयी शुभ बोललो, किती जणांना सकारात्मक आम्ही प्रतिसाद दिला आणि इथं येण्यासाठी जो प्रयत्न आम्ही केला हे 3 प्रकारची धान्य कणगीमध्ये आम्ही ठेवली गेल्या अनंत जन्माची. हरिभाई ठाकूर असं म्हणतात की त्याला संचित असं म्हणू आपण. जीव म्हणून जन्माला आल्यानंतर गेल्या अनेक जन्मामध्ये जी 3 प्रकारची आम्ही कर्म केली, गहू, ज्वारी आणि बाजरी, ती त्या कणगीमध्ये ठेवली आणि त्या कणगीच्या खाली जी विळद आहे त्या विळदमधून जे सुपभर धान्य आम्ही बाहेर काढलं, त्या सुपभर धान्यामध्ये 3 प्रकारची धान्य मिसळ होऊन आली. काही गहू आले, काही बाजरी आली आणि काही ज्वारी आली. हे सुपभर धान्य खालच्या विळदमधून आम्ही जे घेतलं त्याला प्रारब्ध असं म्हटलं. कालचक्राच्या गतीमध्ये ज्या वेळेला ज्वारी आम्ही भोगतो त्यावेळेला आम्ही सुख भोगतो. सुख शब्दाचा अर्थ आहे की अनुकूल संवेदना इति सुख आणि प्रतिकूल संवेदना इति दुःख. आणि सुख जे आम्ही भोगतो ते ज्ञानेंद्रियांनी भोगतो. आपण आनंदाची गोष्ट त्याच्या पुढची करतो आहोत. बुद्धीनं हा प्रवास केल्यानंतर जिथं संसार अवस्था नाही, जिथं स्वर्ग अवस्था नाही, जिथं नरकावस्था नाही, त्याच्या पुढची जी आत्मसुखाची गोष्ट आहे त्याच्याविषयी आपण बोलतो. पण त्याच्या अगोदरची ह्या ज्या 3 गोष्टी आहेत प्रारब्धामध्ये, कालचक्राच्या गतीमध्ये सुख भोगायला आलं. म्हणजे उदाहरणार्थ शब्द नावाचा ज्ञानेंद्रिय शब्दामुळे आम्हाला सुख कोणतं होतं. देशमुख साहेब तुमचं प्रवचन लय भारी. सुख शब्दाचं. येड्याला काय बोलायलाच येत नाही, कशाला आणलं होतं त्याला. दुःख. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 ज्ञानेंद्रियानं अनुकूल संवेदना झाली की आम्ही सुखी होतो आणि प्रतिकूल संवेदना झाली की आम्ही दुःखी होतो. मग ह्या अनुकूल प्रतिकूलतेच्या पलीकडं, प्रतिकूल म्हणजे ज्या वेळेला कालचक्राच्या गतीमध्ये बाजरी येते भोगायला त्यावेळेला आम्ही दुःख, काहीच कारण नाही. आणि दुःख किती प्रकारची आहे ते सगळं आपण ऐकलेलं आहे याच्यावर. ऐसी कर्मसाम्य दशा म्हणजे ज्या वेळेला पुण्यात्मक पुण्य खूप कशाचीही अपेक्षा न करता आम्ही जे काही कर्म केलेलं असतं ते कर्म आम्हाला या सच्या बाधेकडे घेऊन येतं. साधना, सेवा, सत्संग, सद्गुरू या रेषेकडे घेऊन येतं. आणि जर खालची बाजरी आणि दोन्ही जी कर्म आहेत ती कर्म आम्हाला कनक, कांता, कीर्ती या गोष्टीकडे आम्हाला पतित करत राहतात. मग माऊली मगाशी आपल्याला असं म्हटलं की ईश्वरा वाचून इलानी जे आणिक बुद्धी नाही. बुद्धी. मग आम्हाला आमचं कर्म नीटपणानं करायचं असेल तर या परमेश्वराच्या प्राप्तीकडं जी व्यवस्था परमेश्वरानं केली, देह, इंद्रिय, बुद्धी, आत्मरूप, आत्मा आणि परमात्मा, मग ही लाईन आम्हाला कळायची असेल, समजून घ्यायची असेल तर जिथं आम्हाला बोध तिथंच होणं अपेक्षित. ऐसी कर्मसाम्य दशा आणि ते तो होय विरेशा.
आयुष्य आतापर्यंत भोगून झाल्यानंतर ज्या क्षणाला आम्हाला वाटतं की आतापर्यंत वाहून गेलेलं आयुष्य खूप चुकीचं होतं, कर्माची साम्यदशा होते, त्यावेळेला त्या जीवाला आयुष्याच्या वाहून गेलेल्या आयुष्याविषयी पश्चाताप होतो, भविष्याविषयी चिंता निर्माण होते आणि हाती असलेल्या वर्तमानाचं काय करावं याच्याविषयी तो अस्वस्थ होतो आणि त्याची परमार्थाची वाटचाल सुरू होते. कर्मसाम्य माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कधी होते की अत्यंतिक दुःख झाल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण या मार्गाकडे, खूप दुःख झालं, एखादा झटका बसला, म्हणजे घरातला आवडता माणूस निघून गेलं, कर्जबाजारी झालो, सगळ्या दिशा अंधारून गेल्या, कुठलाच आधार शिल्लक नाही, की मग आम्हाला वाटतं की असा कुठला आधार आहे का की जो आम्हाला तिकडे घेऊन जाईल. कर्माची साम्यदशा त्यावेळेला होती की अत्यंतिक दुःख आम्हाला अंतर्मुख करतं आणि अंतर्मुख करून मग प्रेरणा देतं की या बाजूला जावं, या बाजूला जावं, या बाजूला जावं. ते तर होय वीरेश असं म्हटलं. आणखीन कधी होतं माणसाला इकडे यावंसं कधी वाटतं, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ज्या घरामध्ये वारसा आहे, पिढ्यानपिढ्या वारसा आहे, परमार्थाचा वारसा, ज्याचं घर म्हणजे मंदिर आहे, ज्या घरातली सगळी माणसं सद्गुणांचं भांडार आहेत, ज्या घरातली सगळी माणसं प्रकाशमान आहेत, अशा घरात जन्माला आलेला माणूस जन्मापासूनच या दिशेकडे वळतो. तैसी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न जाता, बालपणी सर्वज्ञतावरी जयाते मावळे. म्हणजे कर्मसाम्य दशा सत्पुरुषांच्या आयुष्यामध्ये, सद्गुरूंच्या आयुष्यामध्ये, सिद्धांच्या आयुष्यामध्ये जन्मापासूनच ती असते. कारण गेले अनेक जन्म सगळं काही धूत धूत, सगळं काही बाजूला सरकवत, ते आतलं शेवाळ बाजूला काढत काढत जो शुद्धतेचा प्रवास सुरू केला आहे आणि एक छोटस आवरण शिल्लक राहिलं आलंय आणि आता शेवटचा जन्म आला आहे, तर ती कर्मसाम्य दशा तिथंच सुरू होते. तैसी दशेची वाट न पाहता, म्हणजे या विकसित असलेल्या जीवाला पुन्हा साधनेची आवश्यकता नाही भासत, कुण्या सद्गुरूंच्या चरणावर नाही जावं लागत, किंवा तुमचा आमचा विकास सर्वसामान्य, तुमचा नाही, तुम्ही संत मंडळी आहात, माझा विकास व्हायचा असला मला जीवाला, तर मी वयोमानाप्रमाणे होईल माझा विकास, माझ्या साधनेच्या तीव्रतेनं होईल. मला जितकं आतून वाटतं की मला लवकर तिकडे जायचं, जितकी जिज्ञासा तीव्र, तितका त्या प्रवासाची गती अफाट. पण कर्माची साम्य दशा, मी म्हटलं की सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये तैसी दशेची वाट न पाहत, कुठल्या दशेची आवश्यकता नाही, वैसेची या गावा न जाता, बालपणी सर्वज्ञतावरी जयते. 7 वर्षाचा भाऊ आहे, ताटी त्या लावून घेतो आहे, आणि 5 वर्षाची बहीण आपल्या भावाला सांगते आहे, जगी भावे वन्नी, संती भावे पाणी. 5 वर्षाच्या त्या आईना, मुक्ता आईना 5व्या वर्षी जाणवतं की जग हे कामक्रोधानं कायमच पेटलेलं आहे. त्यांना 5व्या वर्षी माहीत असतं की आपण संत म्हणून जन्माला आलोय. आम्हाला मरेपर्यंत माहीत नसतं की आम्ही कोण म्हणून जन्माला आलो, मला काय करायचं अखंड आयुष्यभरामध्ये, मला कोणत्या मार्गावर चालायचं आहे. मरेपर्यंत आमचं नुसतं वय वाढलेलं असतं. आम्ही नामस्मरण करत राहतो, पण जीभ कधी गोड नाही बोलत. जिभेनं नाम होत असेल तर कुणाविषयीचा द्वेष जिभेनं होता कामा नये. जे मुखातून बाहेर पडेल ते गोडच असलं पाहिजे, कुणाची तुलना होता कामा नये. जे जसं असेल, परिवर्तनाचा भागच मुळामध्ये तो असतो. संतांच्या आयुष्यामध्ये, अखंड आयुष्यभरामध्ये कुठंच कुणाविषयी कसलीच गोष्ट नाहीये, काहीच गोष्ट नाही, ना द्वेष, ना मत्सर, ना आकस. जीवनातली एक प्रचंड सहजता त्यांच्या आयुष्यामध्ये, अत्यंत निरागसता त्यांच्या आयुष्यात. संत श्रेष्ठ सेना महाराजांच्या आयुष्यातला दृष्टांत सांगितला जातो. सेना महाराजांना भूत भेटलं म्हणे, आणि ते सेना महाराजांना असं म्हणते की काय पाहिजे तुम्हाला. काही ठिकाणी एक जिन्न नावाचं एक भूत आहे, जिन्न.
ते मागितलं की देते, ते पॉझिटिव्ह भूत आहे. म्हणजे ते असं दगा देत नाही. आपलं जसं असतं ना, तिकटण्यावर वगैरे दिसते की नाही गँग, तसं ते नसते, ते सकारात्मक असतं. मग ते सेना महाराज असं म्हणतात की त्यांना काय, महाराजांना कशाची आवश्यकता आहे? मुक्तीला पोहोचलेली माणसं, कोणती इच्छा नाही, झालं पाही रिकामा झालेली माणसं आहे, कुठली इच्छाच शिल्लक नाही. ते म्हटले मला संतांची भेट घडवून दे. ते भूताला भूत म्हणते जर मला संत भेटला असता तर मी भूत झालो असतो का? मग सेना महाराज म्हणते की मग सांग ना, ओळखायचा कसा, संत कसा ओळखायचा सांग ना मला. मग तो भूत असं म्हणतोय, नदीच्या बाहेर आंघोळ झाल्यानंतर तू रस्त्यावर उभा राहा, आंब्याची डहाळी घे. माणसांची बुद्धी लई चौकस आहे. समोरून जाताना विचारतील, आता आंब्याचं फांदी दिसत असतानाच विचारतील की काय घेतलंय हातात, दिसत असू, माणसाचा स्वभावच आहे. मग म्हणायचं सीताफळाची फांदी. मग तो भांडायला आला की समजून चालायचं की अजून जीवात आहे, जीवदशा आहे, कर्मसाम्य दशा नाहीये. आंब्याची फांदी, सीताफळाची फांदी, जेवढे भांडतील तेवढे अजून. मग एक जण असा येईल की तो विचारेल काय आहे, आंब्याची फांदी. तो म्हणेल असेल, म्हणून निघून जाईल. मग मात्र ती फांदी तिथंच सोड आणि त्याचे पाय पकड. तो संत आहे, त्याला काय देणं घेणं आहे तुझ्या हातात आंब्याची फांदी आहे का सीताफळाची फांदी आहे. असा जो कोणी असेल तो संत असेल. आम्हाला दिवसभर चौकशा असतील. म्हणजे काल साताऱ्याचं काय झालं, परवा सांगलीचं काय झालं, इथलं कोल्हापूरचं काय झालं. त्यामुळं आयुष्याचं कधीच काहीच झालेलं नाही. त्याच्या चौकशा अनंत आमच्या डोक्यामध्ये असतात, पण संतांना त्याचं काही देणं घेणं असतं. ऐसी कर्मसाम्य दशा आमच्या वाट्याला. आणखीन मी म्हटलं की घरामध्ये पुण्याईचं भांडार, जन्मापासून कानावर फक्त पुण्य आणि पुण्यच पडत आहे. त्या घरातली प्रत्येक व्यक्ती सावध आहे, स्वतःही सावध आहे आणि पुढच्या पिढीलाही याच मार्गावर. म्हणजे जगद्गुरु तुकोबरांच्या भाषेमध्ये जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा, किंवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. असं जे घर आहे, घर म्हणजे मंदिर आहे, त्या घरातला प्रत्येक जण विकसित झालेला आणि सावध आहे. आणि त्या घरातली आई आहे ती मदालस आहे. ती जन्मापासून आपल्या बाळाच्या कानामध्ये सांगते की बाळा नाही, ह्या नश्वर खोट्या गोष्टीमध्ये आपल्याला अडकायचं नाही. त्या घरामध्ये नांदते ती आई मदालस असते. त्या घरामध्ये नांदतो बाप, तो पुढच्या पिढीला खरं सामर्थ्य, ईश्वरी सामर्थ्य की डिवाइन गोष्ट देण्यासाठी तो धडपडत असतो. आणि तिसरी गोष्ट, जगत असताना पुण्याचं सामर्थ्य, ऐसी कर्मसाम्य दशा, ते तो होय वीरेश असं म्हणतात. एका क्षणाला असं जाणवतं, जगता जगता तो बुद्धिमान असेल, जर आतापर्यंत आयुष्य पण खेळलो आहे, जगलो आहे, त्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट नव्हती, योग्य नव्हती, आणि त्या क्षणाला त्याला जाग आली. आणि मग दुसरी गोष्ट, जाग आल्यानंतर पुढची जी परिवर्तनाची गोष्ट आहे ते होय वीरेश असं म्हटलं. त्या माणसाच्या हृदयामध्ये नुसती इच्छा निर्माण होऊन चालणार नाही, तर वीर अशी इच्छा निर्माण झाली. वीर इच्छा परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी हा पुरुषार्थाचा भाग असल्यामुळं, जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचं असल्यामुळं तिथं वीर म्हणजे वीराला जी इच्छा लागते. कारण योद्धा ज्या वेळेला रणांगणावर जातो त्यावेळेला त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात. पहिला पर्याय मृत्यू आणि दुसरा पर्याय लढणं. तिसरा पर्याय त्या योद्ध्याकडे नसतो. तसा परमार्थाच्या मार्गावर चालत असणाऱ्या माणसाला वीर अशी इच्छा यासाठी करावी लागते, कारण त्याचं जगणं हे युद्ध बनून जातं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, म्हणजे मन आणि मनाचा आणि आतला सारखा संघर्ष असतो. आणि म्हणून तिथं वीर इच्छा, येड्यागाबाळ्याचं काम नाहीये. म्हणजे माऊली तर म्हणतात की त्यासाठी ती बुद्धी निपजावी लागते, आणि ती बुद्धी निपजते त्यावेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये सद्बुद्धी, की ज्या वेळेला वीर अशा कर्माची साम्य दशा, वीर अशी इच्छा होणे, आणि मग सद्गुरु अपयसा भेटेची का समजे. हे सगळं झाल्यानंतर त्याचा ध्यास सुरू होतो.
आतून प्रचंड जिज्ञासा निर्माण होती की हा कोण भेटेल, की जो आतून शांत आहे, की जो आतून प्रसन्न आहे, जो आतून स्थिर आहे, जो आतून आनंदी आहे. विवेकानंदाने एका ठिकाणी यशस्वी किंवा परमार्थाचं टोक गाठलेल्या माणसाच्या आतमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात त्याच्याविषयी 3 शब्द वापरलेत. जो सुखरूप झाला, जो धन्य झाला, तो आतून शांत असतो, तो आतून स्थिर असतो आणि तो आतून आनंदी असतो. ह्या 3 गोष्टी ज्या माणसाच्या आतमध्ये घडतायत आहेत, तो पोहोचला रे, तो गडे पोहोचला रे, ते तो होय वीरेश. मग त्याचा शोध सुरू होतो ह्या जीवाचा, की असं मला कोण भेटेल की ज्याच्या पायाजवळ गेल्यानंतर मला समाधान मिळेल, ज्याच्या जवळ गेल्यानंतर मला हा कल्याणाचा मार्ग मिळेल, ही वाट चालावीशी मला वाटेल. हा शोध सुरू होतो. आणि मग त्याच्यासाठी विवेकानंदांच्या सारखा एवढा प्रतिभावंत, एवढा ज्ञानी, एवढा प्रगल्भ माणूस, जगभरातल्या सर्व तत्वज्ञानांचा अभ्यास करणारा माणूस एका निरक्षर पण आतून पूर्ण विकसित झालेल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ येतो. काहीतरी वेगळं जाणवतं. आम्ही शक्यतो आमचं म्हणणं, आम्हाला असं वाटतं की ज्याच्याकडे शब्दाचं सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे आणखीन काय आहे त्याच्याकडे जावं. पण काही लोकांच्या, जसं की ठाकूरांच्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की भावना, भक्ती आणि प्रचंड शुद्धतेचा ऑरा ज्याला म्हटलं की प्रभा ज्याची असते, विकसित झालेल्या, कुणी भावनेनं विकसित होतं, कुणी ज्ञानानं विकसित होतं, कुणी कर्मानं विकसित होतं. आणि हा विकसित होऊन पूर्णत्वाला पावलेला हा जो सद्गुरू आहे, त्या सद्गुरूच्या शोधाकडं त्याची सुरू होते. दुसरा टप्पा सुरू होतो, ऐसी कर्म साम्य दशा ते तो होय वीरेशा. आणि मग सद्गुरूची भेट अपरिहार्य त्याच्या आयुष्यामध्ये असते. आणि त्यासाठी शोध सद्बुद्धीचा असावा लागतो. ती माणसं शोधत असताना माऊली पुढे असं म्हणतात की येर ती दुर्मती, ज्याच्याकडे सद्बुद्धी नाही, जो हा प्रवासाचा वाटसरू नाही, त्याच्याकडे असते ती दुर्मती असते, वाईट अशी बुद्धी असते. मग वाईट बुद्धी असलेला माणूस कसा असतो आणि आत्मसुख प्राप्त झालेला माणूस कसा असतो? माऊली पुढे असं म्हणतो की म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. दुर्बुद्धी असलेला माणूस या 3 गोष्टीमध्ये अडकून जातो. म्हणजे त्याला स्वर्ग सुख हवं असतं, आणि स्वर्ग सुख नसलं, चुकीचं वाकलं तर त्याला नरकावस्था प्राप्त होते. नसेल तर संसारावस्था, पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं. आणि मग आत्मसुख असलेला माणूस नेमका कसा असतो? आत्मसुख प्राप्त झालेल्या माणसाचं नेमकं वर्णन नाथ महाराजांनी केलं. ते कोणतं केलंय? शब्द ज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंदी सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे असणं. पूर्णत्वाला पोहोचलेला माणूस, तो जीव, तो विकसित झालेला महात्मा असतो कसा? मी माझ्या सद्गुरूंना प्रश्न विचारायचो की कसं ओळखायचं. माझे सद्गुरू भारी उत्तर द्यायचे. ते म्हणायचे की ज्याचे डोळे गायीसारखे आहेत आणि ज्याच्या जवळ बसल्यानंतर उठावसच वाटत नाही, ज्याच्या जवळ बसल्यानंतर संसाराचा आठवच होत नाही, असा कोणी भेटेल तर समजून चालतं सद्गुरू आहे, तो मान आहे, तो आत्मा आहे. आमच्या जवळ बसले की कधी एकदा उठावंसं वाटते. आता पुढचा विषय कुठला काढते, आवडता काढते का नावडता काढते. आमच्या जवळ कोणी बसायलाच तयार नसतं, कारण आमचा ऑराच तसा असतो, आमची प्रभास तशी असते. मग तो तिथपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही सगळे बघा, म्हणजे त्या सत्पुरुषाच्या आयुष्यामध्ये, सद्गुरूंच्या आयुष्यामध्ये 4 गोष्टी ठळकपणे, खूप मोठ्या महान अशा गोष्टी 4 दिसतात. पहिली गोष्ट अनंत मुदिता. हा शब्दज्ञाने पारंगतू याही ओवीविषयी आपण थोडं बोलू. पण पोहोचलेल्या माणसाची लक्षणं, सद्गुरू आम्हाला करायचं आहे की नसेल तरी ज्ञानेश्वरी जवळ जायचं आहे आम्हाला. मग अनंत मुदितात, सद्गुरू पदाला प्राप्त झालेल्या माणसाच्या चेहऱ्यावर मुदिता म्हणजे आनंद, मोद असं म्हटलं. चेहरा हा आनंदानं उत्फुल्ल झालेला असतो. 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखा. म्हणजे विवेकानंद खूप सुंदर बोलतात,
चेहरा प्रसन्न असतानाच तुम्ही समाजामध्ये जा. चेहरा दुर्मुखलेला असताना तुम्ही समाजात जाऊ नका. कारण सुख हे प्रवाही आहे आणि दुःख हे माणसाला तिजवून टाकतं. आणि दुःखी चेहऱ्यानं तुम्ही समाजामध्ये गेला तर दुःख हा संसर्गजन्य रोग आहे आणि तुम्ही रोग पसरवण्याला कारणीभूत होता. म्हणून तुम्ही प्रसन्न होता. तुम्ही बघा ना, अंतिम सत्याला पोहोचलेले माझ्या सगळ्या संतांचे फोटो बघा. चेहऱ्यावर एक खूप मोठी प्रसन्नता, कुठंच ताण नाही. आपल्या चेहऱ्यावर 30व्या वर्षापासून आठ्या सुरू होते. आठ्या, कारण दुसऱ्याच्या आयुष्यात काठ्याच घातलेले असतात. त्यामुळे अखंड आयुष्य चेहऱ्यावर आठ्या. अनंत मुदिता, खूप आनंद भरभरून वाहत असतो. तो जाईल तिथं उत्सव आणि आनंद असतो. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. आनंद हा प्रवाही आहे म्हटलं. मी गुरुजनांच्या ट्रेनिंगसाठी कधी गेलो तर शिक्षकांच्यासाठी मी एक दृष्टांत देत असतो की तुम्ही वर्गावर जात असताना तुमचा चेहरा प्रसन्न ठेवा. या जगामध्ये दुःख नाही असा एकही माणूस नाही. त्यामुळे तुम्ही असं किती दुःखी आहे की तो तसा चेहरा घेऊन जावा. कारण मुलांनी तुम्हाला स्वीकारावं असं वाटत असेल तर तुम्ही वर्गावर जात असताना त्या लेकरांना वाटलं पाहिजे की जणू एक उत्साहाचा झोत आत येतो. ती वाट बघत असली पाहिजे. कारण आनंद हा प्रवाही आहे आणि माणसाला स्वीकारतो. सगळ्या संतांना ईश्वर त्याचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, सद्गुरूंचा प्रचार करण्यासाठी तो पहिला गुण सद्गुरूंच्याकडे कुठला देत असेल मौल्यवान, तर अनंत मुदिता, चेहरा अत्यंत प्रसन्न. अनंत मुदिता. दुसरी गोष्ट देतो की अनंत समता. कुठलंही सुखानं उतत नाही आणि दुःखानं शबल होत नाही. अनंत समता. मग देहाचं दुःख असू दे, मनाचं सुख दुःख असू दे, किंवा आता युद्ध चाललंय त्याचं असू दे. आता गॅस मिळणार का नाही, गॅस मिळणार का नाही, काय होणार 2 महिन्यानंतर, चुली पेटवायच्या का नाही पेटवायच्या. हे 3 प्रकारच्या दुःखापैकी ते एक दुःख आहे ना विश्वामधलं, युद्धाचं दुःख. युद्धाच्या बाबतीमध्ये शेली नावाचा एक विचारवंत असं म्हणतो की युद्ध हे रक्तरंजित राजकारण असतं आणि राजकारण हे रक्तविरहित युद्ध असतं. राजकारणातल्या रक्तविरहित युद्धामध्ये महाराष्ट्रामध्ये एखाद्या नेत्याचा अंगठा सुद्धा बाधित होतो. हे घडत राहतं आपल्या आजूबाजूला. त्या अनंत समता असं म्हटलं. कोणत्याही दुःखात सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभ अलाभ न मानावे. केवढंही मोठं सुख प्राप्त झालं तर डिजिटल लावले जात नाहीत. मोटरसायकलची पुंगळी काढून विरोधकाच्या घरापुढून फिरवली जात नाही. हळूच काहीतरी संकेत आहे का तू? गमतीनं आता रामनवमी येतेच आहे, तर प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातला प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती. राज्याभिषेक करण्याचा निर्णय, केवढा आनंद. इक्ष्वाकू घराण्याचा, सूर्यवंशी घराणा, म्हणजे दिगंतात कीर्ती आहे अशा सिंहासनावर राज्याभिषेक होण्याचा केवढा मोठा आनंद. रात्रीत राजकारण आणि दुसऱ्या दिवशी वनवास, म्हणजे केवढं भयानक गोष्ट आहे. म्हणजे शपथविधी व्हायच्या अगोदरच राजीनामा. पण काही नाही, सहज, चेहऱ्यावरची कोणतीही रेषा बाधित नाहीये. सुखी संतोषानं यावे. अनंत समता. आमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ही समता असेल म्हणजे बऱ्याच वेळेला असं होत राहतं की थोडीशी सत्ता आली, थोडीशी संपत्ती आली, थोडंसं पद आलं, थोडीशी प्रतिष्ठा आली, थोडंसं मान मिळाला, थोडंसं सौंदर्य असलं माणसाकडं. ह्या तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. थोड्याशा सत्तेनं, थोड्याशा संपत्तीनं तो समता त्याच्या आयुष्यातली संपूनच जाते. तुम्ही आता काल परवा निवडून आलेल्यांशी जरा बोलून बघा, नाकात बोलतायत ते. चालताना स्वतः काकेत मांजऱ्या झालाय का असं चालतात. कालपर्यंत बरे होते. छोटीशी सत्ता आली माणसाकडं तरी
त्या सत्ता संपत्तीचा मद चढतो माणसाला आणि त्याच्या जगण्यामध्ये फरक पडतो. संतांच्या आयुष्यामध्ये कुठंच फरक पडत नाही. म्हणजे त्रिभुवनाचं राज्य जरी दिलं आणि पायदळी जरी बाजूला जरी ठेवलं, पायाजवळ जरी ठेवलं, तर कोणती अनंत समता. तिसरी गोष्ट अनंत करुणा असं म्हटलं. म्हणजे खूप करुणा, खूप प्रेम. सगळे प्रसंग आठवा. नाथ महाराजांच्या आयुष्यातले, गाढवाला पाणी पाजण्याचं असू द्या, नामदेवरायांचं कुत्र्याला तुपाची वाटी देण्याचं असू द्या, प्रचंड करुणा. दुःख सहन होत नाही या माणसाला. संतांचं किंवा चांगल्या माणसांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात अवघड आणि क्लेशकारक गोष्ट कोणती असेल तर त्यांना कुणाचंच दुःख सहन होत नाही. आपल्याला होतं का बघा? आपल्याला होत असेल तर समजून चालायचं. ती वाट तोडवताना तो गुण आपल्यामध्ये येणं अपेक्षित असतं. मगाशी म्हटलं की आम्ही या मार्गामध्ये असतो, पण ह्या साध्या साध्या छोट्या छोट्या माणुसकीच्या गोष्टी आमच्याकडे नसतात. म्हणजे मी सगळं आहे आमच्याकडं. मी परवा दिवशी ज्या वेळेला बघितलं, ऐकलं की बाळू मामाच्या तिथं गुरव मामा म्हणून तृतीयपंथी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत जी भिक्षा मागतात, हात टाळी वाजवून, त्या भिक्षेपैकी दरवर्षी 2 लाख रुपये गारगोटी तालुक्यातल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेला देतात. कोण देतं? तृतीयपंथी. त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता प्रकाश आहे, कोणतं सुख आहे? अंधारामध्ये, अख्खं आयुष्य अंधारामध्ये. कुठलंच सुख नाही भोगाचं. ना पुरुष ना स्त्री. भोग कुठला आलाय? म्हणजे जगण्यामध्ये असा कोणताच रस नाही. दिवसभर टाळी वाजवत हातामध्ये पडलेलं जे असेल ते तुमची माझी पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, अरे त्यांना मूल पण होणार नाही ना. आणि तुमची माझी पोरं ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुखानं शिकावीत म्हणून दरवर्षी 2 लाख रुपये माझा गुरव मामा देतो. अनंत करुणा. आणि आम्ही मात्र 8वा वेतन आयोग आला की त्याचं कॅल्क्युलेशन करत बसतो की कुठं फ्लॅट घ्यायचा, कुठं प्लॉट घ्यायचा. एवढं दिल्यानंतर सुद्धा आम्हाला कुणाविषयी करुणा नाही मारो. अनेक गोष्टी करुणेसाठी आमच्या आजूबाजूला आम्हाला खुणावत असतात, आमच्या परीक्षा घेत असतात की तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेच डोळे देखणे जे कोंडिती सारा नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्र काढा. दुसऱ्याच्या दुःखानं तुझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी. संत तेच आहेत. माझ्या तुकोबरायाने मी करोडो वेळा नमस्कार करतो की त्यांनी परमार्थ समाजामध्ये आणला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणार. तुला नाही ग्रंथ कळला तरी चालेल, तुला नाही अर्थ कळला तरी चालेल, पण तुला जर कलाव असेल, तुला जर करुणा असेल, दुसऱ्याच्या वेदनांची जाणीव असेल आणि ती वेदना संपवण्यासाठी तू रात्रंदिवस झटत असशील तर तू संत आहेस. जे का रंजले गांजले. मग तुला आणखीन काय ज्ञानेश्वरी पाठ आहे का? तुला गाथा पाठ आहे का? कशाची? एवढा साधा सोपा परमार्थ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या माझ्या मनापर्यंत पोहोचवला. संत होण्याची डेफिनेशनच बदलून टाकली. आणि ती डेफिनेशन माणसामध्ये अनंत करुणा आणि शेवटी अनंत मित्रता. सगळ्यांच्या विषयी मित्रता. लहान थोर जीव जे आपल्या आजूबाजूला आहेत त्या प्रत्येकाच्या विषयी मित्रता असणं म्हणजे तो सद्गुरु पदाला पोहोचला. मित्रता नसेल, मित्रांच्या पेक्षा वेगळा असेल तर नाही ना. माऊलीने जगत असताना सर्वसामान्य माणसाला संतत्व प्राप्त करायचं असेल आणि त्याच्यातला अहंकार संपून गेला आहे, संपवायचा असं वाटत असेल, आम्ही नमस्कार करतो पण ताटच असतो आतून. माऊली म्हणतात की हे कधी येत वित्पत्ती अवघेची विसरीजे, थोर पण परास आणलीजे, जे जगा धाकुटा होईजे तै जवळीक माझी. तुम्हाला लोक जवळीकीनं स्वीकारत असतील तर समजून चालायचं की तुमच्याकडे मित्रता आहे. जगद्गुरु चिमणी पाखरं अंगा खांद्यावर बसायला तयार नाहीत आणि म्हणून खूप आतून प्रार्थना करतात भगवंताला, भगवंता अजून द्वेष आहे का रे माझ्या मनामध्ये, अजून खरं आहे का रे माझ्या मनामध्ये, का नाही ते जीव माझ्या पाठीवर बसत, का नाही माझ्या डोक्यावर बसत.
ही साधनाची आहे ना अनंत मित्रता. आम्ही परमार्थामध्ये इतक्या उच्च अवस्थेला जातो की माणसं आमच्या जवळ यायला घाबरतात, जीव आमच्या जवळ यायला घाबरतात. अनंत मित्रता, सगळ्या जीवांच्या विषयी हृदयापासून कणव असणं, प्रेम असणं, हे जर आम्हाला जमलं तर आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. बुद्धीचा पालट होणं, अखंड परिवर्तन होणं, ईश्वराकडेच बुद्धी लागणं, हे परिवर्तन माणसाच्या आयुष्यामध्ये घडलं की ते त्याला प्राप्त होतं. समारोप करताना एक दृष्टांत देतो आणि समोर आपली ओवी अशी होती की ईश्वरा वाचून इलानी जी अनिक बुद्धी नाही ती एकची बुद्धी जाण ईश्वर अर्जुना जगी. ईश्वराशिवाय ज्याची बुद्धी संसारामध्ये आल्यानंतर काम करते ती बहुधा सेवी करत. ईश्वराशिवाय काम करणारी बुद्धी ही अखंड आयुष्यभर विकारामध्ये बुडवते, आम्हाला आमचं पतन करते, आम्हाला उन्नत करत नाही. ही जर अशी बुद्धी असेल आणि तुला आत्मसुख बघायचं असेल तर ती बुद्धी जाण, त्या बुद्धीला ईश्वराकडे लाव, तू उन्नत हो, आतून उन्नत हो. आणि तुला उन्नत होण्यासाठी जो मार्ग तुला सांगितलाय त्या मार्गाने तू चालत राहा. उन्नत झाल्यानंतर, परिवर्तन झाल्यानंतर कोणती गोष्ट असते. उत्तर भारतामध्ये एक कुंभनाथ नावाचे महाराज होऊन गेले. त्यांनीही त्यांच्या आयुष्यामध्ये संजीवन समाधी घेतली. कुंभनाथ महाराजांनी कितीतरी शेकडो वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यांनी जाहीर केलं, आजूबाजूला सगळीकडे जाहीर केलं, ते आजूबाजूला जाहीर झालं की कुंभनाथ महाराज या दिवशी संजीवन समाधी घेत आहेत. समाधीचं स्थळ तयार करण्यात आलं, मोठ्या प्रांगणामध्ये होतं, प्रसिद्धी खूप झालेली होती. लोकांचे लोंढेच्या लोंढे या समाधी स्थळाकडे निघालेले होते. तिथून एक 10 कोसाच्या अंतरावर एक लाला नावाचे जमीनदार होते. 45-50 वर्ष जवानी होती, तारुण्य होतं. तोपर्यंत त्या शरीराने जी पापं करायची होती, जे दुरित कर्म करायची होती ती केलेली होती, सगळं केलेलं होतं. माणसांचे लोंढे निघालेत, नशेतच होते. लोकांना विचारलं की कुठे निघालाय त्याने. लोकांनी सांगितलं की कुंभनाथ नावाचे सत्पुरुष संजीवन समाधी घेणार आहेत, आम्ही त्यांच्या दर्शनाला निघालो. बुद्धी पालटली, परिवर्तनाचा क्षण, ऐसी कर्मसाम्य दशा ते तो होय विरेशा. लालाजी या सगळ्या भक्तांच्या बरोबर संजीवन समाधी स्थळाकडे चालू लागले. जमीनदार वृत्ती गुंडगिरीचे असल्यामुळं सगळ्यात पुढे जाऊन उभे राहिले. गर्दी प्रचंड मैदानावर. आणि आता कुंभनाथ महाराज संजीवन समाधीच्या त्या स्थळाकडे येत होते. तासरी पडेल असा आवाज, हजारोंची गर्दी, लोकांनी श्वास रोखले होते. नजरा कुंभनाथ महाराजांच्याकडे होता. कुंभनाथ महाराज येत होते. आता ते समाधीच्या दारावर पोहोचले. टाचणी पडेल असा आवाज. लालाजी सगळ्यात पुढे उभे आहेत, जमीनदार आहेत, कारण मस्ती आहे ना, गुंडगिरी आहे ना. आणि अशा शांत वातावरणामध्ये कुंभनाथ महाराजांनी आवाज दिला. शब्द असे होते, लेनहार कोई है, लेनहार कोई है, लेनहार कोई है. घेणारा कोणी आहे. आवाज, ती नीरव शांतता चिरत गेला आणि लालाजी एकदम त्यांचा हात वर गेला. हा है ऐसी कर्मसाम्य दशा ते तो होय वीरेशा. त्या लाखोंच्या जमावामध्ये एकही हात वर झाला नाही किंवा कुंभनाथ महाराजांच्या आवाजाला प्रतिसाद कुणी दिला नाही. प्रतिसाद दिला तो लालाजीने दिला. हा है. कुंभनाथ महाराज म्हणतात तो आ जाओ. संत हे पावसासारखे असतात, वर्षत सकळ मंगळी. ते भेद नाहीयेत करत. हा पापी, हा पुण्यवान, हा सदाचारी, हा दुराचारी, हा श्रीमंत, हा गरीब, कधीच भेद करत नाहीत. कारण पाऊस वाळवंटावर पण पडतो आणि पाऊस कसलेल्या शेतामध्ये सुद्धा पडतो. तो भेद नाही करत. तो समुद्रावर पण पडतो आणि डोंगरावर पण पडतो. साधू सत्पुरुष तसे असतात, ते सगळ्यांच्यावर कृपेचा समान वर्षाव करतात. भेद असतो तो आमच्या मनामध्ये असतो. पण संत आणि सत्पुरुष वर्षत सकाळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची वांदेळी, समान भेदच नसतो त्यांच्यामध्ये. किंवा ते स्वतःलाही वेगळं कधी समजत नाहीत मी इतरांच्या पेक्षा. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जगण्यामध्ये मुरलेल्या असतात. तो लेनहार कोई है, तो आहे. कुंभनाथ महाराजांनी आवाज दिला, तो आ जाओ. लालाजी पळत गेले. नशा होती, पण कैसी कर्माची साम्यदशा होती. पुण्याचा उदय झाला होता, सत्कर्म फळाला आलं होतं, पुण्य पर्व सुरू झालं होतं आयुष्यात. पळत गेले लालाजी.
झुकले, मस्तक कुंभनाथ महाराजांच्या पायावर पडलं. लिहिणाऱ्याने खूप सुंदर लिहिलंय, झुकने वाला कोई और था, उठने वाला कोई और था, झुकने वाला लालाजी था और उठने वाला संत था, बन चुका था, पूर्णत्वाला पोहोचला होता. झुकणारी अमावस्या होती, उठणारी पौर्णिमा होती. झुकणारे बीज होतं, उठणारा वृक्ष होता. ऐसी कर्म साम्य दशा ते तो होय वीरेशा, सद्गुरु पैसा भेटीची गा. आणि त्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता, एक चांगली बुद्धी, सद्बुद्धी, जगत असताना प्रतिक्षण सावध करणारी, आपल्या आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी दिवसेंदिवस दुर्गुण कमी करणारी, सद्गुण वाढवणारी आणि या मार्गावर सतत चालणारी, प्रेरणा देणारी अशी सद्बुद्धी आमच्या आयुष्यामध्ये असेल तर ती आम्हाला आत्मसुख दिल्याशिवाय राहत नाही, असं माऊली या ओव्यातून आम्हाला मार्गदर्शन करतात. बोलत असताना कुठं चुकलं असेल तर क्षमस्व. जी काही सेवा झाली ती आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देतो. पुंडलिक